आज संडे, तर संडे स्पेशल काहीतरी स्पेशलच व्हायला पाहिजे म्हणून अशी इडली बनवून घेतली। इडली छान अशी मऊशार आणि सॉफ्ट अशी झालेली आहे। ओठावरती तुटेल इतकी सॉफ्ट आहे, खाताना कुठेही टोटरे बसले नाहीत। मऊ आणि फ्लफी अशी इडली तयार झालेली आहे। याचं बॅटर कसं बनवायचं याचा मोठा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उद्या अपलोड करते मी। तर आज फक्त याची चटणी कशी बनवली याची मी रेसिपी तुम्हाला दाखवते। मऊ सॉफ्ट आणि बघा इथे मी ना सहज तिला तोडली, इतकी छान अशी फ्लफी झालेली आहे। चटणीसाठी लागणारं साहित्य आहे, ओला नारळ घेतलाय मी इथे, एक नारळातला थोडासा भाग काढून ठेवला, बाकी संपूर्ण नारळ मी इथे घेतलेला आहे। 2-3 मिरच्या घेतल्यात, मिरच्या तिखट आहेत, अशा तोडून घेतल्या हाताने। कोथिंबीर धुवून घेतली आहे, न चिरताच मी अशीच घालते। पुदिन्याची पानं घेतले 2-3, आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि चिंच घेतली इथे 2 बुटके अशी चिंचेचे घेतलेत। मीठही मी यातच घालतेय, इथे मी साखर घातलेली नाहीये, ज्याला आवडेल असं वरून साखर घेतली जाईल। बडीशेपही घालते आणि मिक्सरला याची छान अशी बारीक पेस्ट तयार केली आहे। बारीक अशी वाटून घेतली, थोडं पाणी घालून कमी जास्त करून अशी वाटून घेतली। आता इथे फोडणीसाठी फोडणी पात्र ठेवलंय, त्यामध्ये घेतलेलं आहे तेल। तेल तापलं की यामध्ये घालणार आहे उडदाची डाळ। उडदाची डाळ घालून फोडणी करा, खूप अशी खमंग टेस्ट या चटणीला येते। आज माझ्याकडे डाळवं नाही आहे, नाहीतर मी डाळवं ही चटणीत वाटून घेते। अशी साधी सोपी फोडणी आहे। प्रथम तेल गरम झालं, गरम तेलामध्येच मी इथे उडदाची डाळ घातलेली आहे। डाळ ही छान खमंग भाजून घेतली खरपूस अशी, की त्यामध्येच मी घातली मोहरी, थोडंसं असं जिरं घातलेलं आहे। जिरं सुद्धा तडतडलं की त्यामध्ये मी सुकी मिरची तोडून घेतलेली आहे आणि लगेचच मी यातमध्ये घालणार आहे धुवून घेतलेला कढीपत्ता। कढीपत्ता उडतो म्हणून झाकण असं ठेवून घेते आणि फोडणीलाही स्वाद छान येतो। आता झाकण काढून घेते 1 मिनिटामध्ये आणि त्यामध्ये घालणार आहे हिंग। हिंगाने फोडणीला छान अशी चव येते। हिंग घालून घेतलं, सुरुवातीला हिंग नाही घालायचं, नाही तर ते करपून जाईल, म्हणून हिंग शेवटी घालते। अशी हलवून घेतली फोडणी आणि जी आपण चटणी करून घेतलेली ती एका भांड्यात काढून घेतली आणि त्याच भांड्यामध्ये आता मी ही फोडणी ओतणार आहे। गरम गरम फोडणी अशी छान अशी चटणीवरती ओतली ना की तडका छान बसतो। झाकून ठेवायची आणि नंतर मग मिक्स करायची, आधीच मिक्स नाही करायची, झाकून ठेवायची। एक वाफ पूर्ण चटणीमध्ये जिरवून निघते म्हणून अशी झाकण ठेवलं आणि